नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं स्टिचिंग आहे ती अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये तुम्हाला कुठे प्रॉब्लेम्स येतात तर ह्या प्रॉब्लेम्सचं सर्व सोल्युशन मी याच्यामध्ये तुम्हाला शेअर केलेलं आहे. तर बऱ्याच कमेंट्स येत होते की प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायला येतो पण आता त्याचा शिलाईचा डिटेल व्हिडिओ पाठवा. तर त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ आहे तो घेतलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या टिप्स मी सांगितलेल्या आहेत. पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे प्रिन्सेस कटोरी आपण अगोदर स्टिच करून घेऊया. तर उलट बाजूवरती मी प्रिन्सेस कटोरी आहे ती ठेवलेली आहे आणि आता अस्तरच्या कडेकडेने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तर इथे बघा अस्तरच्या अगदी कडेकडेने शिलाई मारायची आहे. तर इथे थोडासा व्हिडिओ फास्ट केलेला आहे. जिथे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं आहे तिथे मी व्हिडिओ स्लो केलेला आहे. ठीक आहे. तर इथे बघा प्रिन्सेस कटोरी आहे ती मी मेन फॅब्रिकवरती उलट बाजूने या पद्धतीने शिलाई करून घेत आहे. तर आता एक्स्ट्राचं कापड आहे ते मी ते कट करून घेते. तर मैत्रिणींनो, या प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग तुम्ही पाहिलं नसेल तर माझ्या चॅनलवरती टाकलेलं आहे. 36 साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग अगदी प्रोफेशनल पद्धतीने सांगितलेला आहे आणि तो कटिंगचा व्हिडिओ पण खूप व्हायरल गेलेला आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी तो ब्लाऊज स्टिच केल्यानंतर एकदम परफेक्ट फिनिशिंग बसलेला आहे. तर इथे बघा आता आपल्याला साईड पार्ट आहे त्याच्यावरती गळ्याचं फिनिशिंग आहे ते आपल्याला अगोदर कॅनव्हासवरती देऊन घ्यायचं आहे. तर डबल पेपर मी कॅनव्हासचा केलेला आहे आणि त्याच्यावरती या पद्धतीने गळा आहे तो छापून घेतलेला आहे आणि त्या गळ्याच्या कडेने 1 इंचाचं मार्जिन सोडून आता या पद्धतीने मी गळा आहे तो दुसऱ्या बाजूला छापून घेतला. तर मैत्रिणींनो, गळ्याचं फिनिशिंग जर परफेक्ट असेल तर तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम सुंदर बसतो घातल्यानंतर. आणि तुम्हाला कॅनव्हास कसं लावायचं याची अगदी सोपी पद्धत त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर अगोदर अस्तरवरती गळा आहे तो मी कट करून घेतला बघू शकता. आणि या पद्धतीने आपल्याला आता मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूवरती हे ठेवायचं आहे अस्तर. आणि आता जो गळा आपण ड्रॉ केलेला आहे त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि नंतर मग बघा या पद्धतीने पाव इंचाचं अंतर सोडून या पद्धतीने गळा फिनिशिंगमध्ये कटिंग करून घ्यायचा आहे. तर येथे बघा हा फ्रंट ओपन असणार आहे त्याच्यामुळे मी मधून कट केलेला आहे. जर तुमचा बॅक ओपन असेल तर इथून कट करायची गरज नाही. तर इथे टक्स येतो तो मी टक्स आहे तो देऊन घेतला. कटिंगच्या वेळेसच ते मार्किंग केलेलं होतं बघू शकता. आता गळ्याच्या कडेने कट्स मारून घेतले म्हणजे आपला गळा आहे तो व्यवस्थित आतल्या साईडला टर्न होईल. तर बघा या पद्धतीने अगोदर नखाच्या साहाय्याने अस्तरवरती प्रेस करून घ्यायचं आणि त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर याच्यामुळे आपला गळा आहे तो अगदी फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला टर्न होतो. तर बघा अजिबात गळ्याच्या साईडने अस्तर आहे ते बाहेर येत नाही या पद्धतीने दाब शिलाई दिल्यानंतर. तर तुम्ही याला व्यवस्थित इस्त्री करून गळा आहे तो फिनिशिंग करून घेऊ शकता. तर बघा या पद्धतीने मी गळा आहे तो नखाच्या साहाय्याने व्यवस्थित प्रेस करून घेतला आणि नंतर मग याच्यावरती दाब शिलाई द्यायची आहे. तर गळ्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेलं आहे कॅनव्हास लावल्यामुळे. तर कॅनव्हास लावायची ही पद्धत अगदी सोपी आहे मैत्रिणींनो, नक्की एकदा ट्राय करा. आणि ब्लाऊजला जर तुमच्या फिनिशिंग हवं असेल तर कॅनव्हास वापरल्यानंतर एकदम परफेक्ट फिनिशिंग येतं मैत्रिणींनो. तर इथे बघा दाब शिलाई मी देऊन घेतलेली आहे आणि आतल्या साईडने पण एकदम परफेक्ट आपलं फिनिशिंग आलेलं आहे. तर कॅनव्हासमुळे तुम्हाला हा फायदा होतो की गळा आहे तो एकदम तुमचा परफेक्ट बसतो घातल्यानंतर. तर येथे बघू शकता आतल्या साईडने पण फिनिशिंग एकदम परफेक्ट आलेलं आहे. तर आता अस्तरच्या कडेकडेने शिलाई देऊन घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला तर पुढे तुम्हाला मी प्रिन्सेस कटोरी जोडताना भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत. बऱ्याच मैत्रिणींचं काय होतं, प्रिन्सेस कटोरी जास्त होते किंवा साईड पार्ट आहे तो कमी पडतो. तर इथे बघा मी जोडताना तुम्हाला काय ट्रिक्स वापरायचे ते तुम्हाला सांगते. तर इथे बघा आपला साईड पार्ट आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मी रेडी करून घेतला आणि दुसरा पार्ट पण सेम याच पद्धतीने मी गळ्याचा रेडी करून घेतलेला आहे पहा. आणि गळ्याचा शेप बघू शकता तुम्ही एकदम सुंदर परफेक्ट आलेला आहे आतमध्ये कॅनव्हास लावल्यामुळे. तर किती सुंदर नेक झालेला आहे बघू शकता. तर इथे बघा प्रिन्सेस कटोरी स्टिच करायच्या अगोदर तुम्हाला या पद्धतीने दाबच्या साईडला असं बोट ठेवून घ्यायचं आहे आणि जेवढं कापड तुमचं या पद्धतीने व्यवस्थित
चून पाडून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, कटोरी आहे ती तुमची परफेक्ट बसते, अजिबात जास्त होत नाही. जिथे गोलाकार शेप आहे तिथे बघा दाबाच्या साईडला मी बोट ठेवून या पद्धतीने कापड आहे ते आखसून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने. तर काय होतं, एकदम परफेक्ट आपली प्रिन्सेस कटोरी साईड पार्टला बसते. तर बऱ्याच मैत्रिणींचं स्टिचिंगच्या वेळेस काय होतं, साईड कटोरी आहे ती आपली प्रिन्सेस कटची ते खेचली जाते, त्याच्यामुळे ती जास्त होते. तर बघा अगोदर चेक करून घ्यायचं. तर इथे बघा दोन्ही बाजूने मी चेक करून घेतलेली आहे. तर इथे साईड पार्टच्या बाजूने जोडली तर ती कमी पडते आणि प्रिन्सेस कटच्या बाजूने जोडली तर ती जास्त होते. त्यासाठी आपण ही ट्रिक्स वापरलेली आहे. दाबाच्या साईडने कटोरी अगोदर गोलाकार साईडच्या इथे आपण आखसून घेतलेली आहे थोडीशी. तर आता मी जोडायला सुरुवात करते. तर जिथे गोलाकार शेप आहे तिथे बघा मी एकदम तुम्हाला झूम करून दाखवते. अगदी हलक्या हाताने मी बघा आता व्यवस्थित मुंड्याच्या इथे आपली कटोरी आहे ती ठेवायची आहे आणि जेवढा तुमचा इथे उरलेला भाग आहे कटोरीचा तो पूर्ण या पद्धतीने चुन्यानं येऊ देता त्याच्यावरती ॲडजस्ट करत इथे शिलाई देऊन घ्यायची आहे. गोलाकार भागाच्या इथे सर्व ते एक्स्ट्राचं कापड आहे ते तिथे आपल्याला जाऊ द्यायचं आहे, फक्त चुन्या पडू द्यायच्या नाहीत बघा. आणि वरच्या साईडला एकदम परफेक्ट मी हात ठेवलेला तिथे एकदम व्यवस्थित कटोरी आपली बसलेली आहे. तर ही ट्रिक्स वापरायची आहे. बऱ्याच मैत्रिणी डायरेक्टली स्टिचिंग करायला जातात आणि त्यांची कटोरी आहे ती जास्त होते आणि लगेचच कमेंटमध्ये कमेंट करतात की कटोरी ब्लाऊज कटिंग आहे ते चुकलेलं आहे किंवा स्टिचिंग करताना ब्लाऊज पूर्ण चुकलेला आहे. तर या टिप्स जर लक्षात ठेवल्या तुम्ही तर ब्लाऊज तुमचा अजिबात चुकणार नाही. तर इथे बघा प्रिन्सेस कटोरीला मी डबल शिलाई देऊन घेतली आणि असे कट्स मारून घेतलेले आहेत. आणि हा पार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचं ब्लाऊज आहे तो घातल्यानंतर अगदी फिनिशिंगमध्ये बसतं. तर इथला जो टक्स आहे तो या पद्धतीने पाव इंचाचा मारून घ्यायचा आहे. आणि इथे बघा 1 ते 1.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे साईड कटोरीच्या साईडने बघा या पद्धतीने. आणि आपला प्रिन्सेस कटोरीचा पफ तुम्ही बघू शकता, कोणताही आतमध्ये कप्स न घालता एवढा सुंदर पफ आलेला आहे. तुम्हाला कोणत्याच ब्लाऊजला किंवा यूट्यूब चॅनेलवरती अजूनपर्यंत तुम्ही कोणतंच असं कटिंग पाहिलं नसेल जेणेकरून ज्याला एवढा सुंदर पफ आला असेल. आणि प्रिन्सेस कटमध्ये हाच मेन पॉईंट असतो, तुमचा पफ आहे तो परफेक्ट यायला हवा. तर इथे बघा दुसरा पार्ट पण मी तुम्हाला दाखवते. आता मी साईड कटोरी तुम्हाला जोडून दाखवलेली होती. आता ह्या भागाला मी तुम्हाला साईड पार्ट या पद्धतीने जोडायचं आहे तुम्हाला बघा. तर साईड पार्ट जोडताना गोलाकार भागाचे इथे थोडंसं खेचून घ्यायचं, कारण की हा कमी पडतो, थोडंसं खेचायचं आहे. तर पहा अगदी हलक्या हाताने मी जोडलेला आहे तरी पण एकदम परफेक्ट आलेला आहे. आता त्याच्यावरती आपण डबल शिलाई देऊन घेऊया. तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला कोणत्याच चॅनलवरती पाहायला मिळणार नाहीत मैत्रिणींनो. एवढं सुंदर मी तुम्हाला सर्व व्हिडिओजमध्ये सांगत असते टिप्स, म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो जेणेकरून परफेक्टच येईल. तर बघा हा टक्स दिल्यावर तर कटोरीचा आपला पफ आहे तो एकदम सुंदर येतो. अजिबात तुम्हाला आतल्या साईडने कप्स लावायची गरज पडणार नाही मैत्रिणींनो. या पद्धतीने तर जर तुम्ही ब्लाऊज कटिंग करून स्टिच केला तर ठीक आहे. तर बघा आतल्या साईडने एकदम परफेक्ट पफ आलेला आहे. आणि ते फ्रंट पार्ट आपला आता रेडी झालेला आहे. आता याला आपण हुकलूक पट्टी लावून घेऊया. तर हुकलूक पट्टी कशी लावायची याचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे, तो नक्की पहा जर याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ फास्ट वाटत असेल तर. कारण प्रत्येक ब्लाऊजचे सगळे सेपरेट पार्ट मी तुमच्यासाठी शेअर केलेले आहेत ऑलरेडी माझ्या चॅनलवरती, तिथे जाऊन नक्की बघा. तर अगोदर इथे हुकपट्टी आहे ती वरच्या बाजूने म्हणजे सरळ बाजूने आतल्या साईडला दुमडून घ्यायची असते. तर मी ही 1.25 इंचाची घेत असते. प्रत्येकाची इथे हुकलूकपट्टी जोडायची पद्धत वेगळी असते. तर इथे बघा मी 1.25 इंचावर जोडून घेतली आणि नंतर दाब शिलाई घेतली आणि ही सगळी पट्टी आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर इथे संपूर्ण पट्टी अगोदर मी अशी फोल्ड करून घेतली आतल्या साईडला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. कारण बऱ्याच नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत ना, त्यांना हुकलूक पट्टी लावायचे खूप प्रॉब्लेम्स येतात. आणि ते वरच्या साईडने आपला जो इथे पानगळ्याचा शेप आहे तिथे मी बरोबर ती ॲडजस्ट करून घेतली आणि त्याच्यावरती ते शिलाई देऊन घेतलेली आहे, कडेला पाहू शकता. आणि आत्ता तुम्ही इथे ब्लाऊजचं फिनिशिंग बघा, कुठे कटोरी जास्त होणार नाही आणि तुमचं ब्लाऊजला पफ पण एकदम परफेक्ट येणार. घातल्यानंतर एकदम फिनिशिंग सहित बसतो मैत्रिणींनो. बघू शकता कप्स न लावता सुद्धा एवढा सुंदर पफ आलेला आहे. मुंड्याच्या इथे पण परफेक्ट आपली कटोरी बसली आहे आणि गळ्याचं पण फिनिशिंग तुम्ही पाहू शकता. तर या सर्व टिप्स आहेत त्या तुम्हाला या पद्धतीने फॉलो करायच्या आहेत प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग करताना. तर आता ही लूकपट्टी आहे ती मी 3.5 इंचाची घेते आणि ही उलट बाजूकडून सुलट बाजूकडे आपल्याला टर्न करायची असते. तर बघा 1.25 इंचावरती अगोदर मी ही शिलाई मारून घेतली. त्यानंतर या पद्धतीने आपल्याला आता एक्स्ट्राची पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने.
या पद्धतीने अगोदर 1 इंचावरती फोल्ड करायचे आणि मधला जो गॅप आहे तो आपल्याला 1 इंचाचा ठेवायचा आहे आणि नंतर मग फोल्ड करून घ्यायची आहे. तर पहा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मध्ये 1 इंचाचा गॅप ठेवायचा आहे. तर पहा आता पाव इंचाचं या पद्धतीने आपल्याला आता शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे 5 नंबरची शिलाई आहे ते मारायची असते, म्हणजे आपल्याला हुक आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ब्लाऊज घालताना जातात. तर बघू शकता या पद्धतीने आपली लूप पट्टी पण इथे रेडी झालेली आहे. तर बघू शकता हुकलूक पट्टी लावायची पद्धत पण अगदी सोपी आहे. तर बघू शकता या पद्धतीने एकावरती एक ठेवून मी तुम्हाला दाखवते. तर अशा रीतीने आपला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आहे तो एकदम परफेक्ट मी तुम्हाला सोप्या पद्धतीने कसा स्टिच करायचा सांगितला. तर आता आपल्याला खालच्या साईडने आता ही पट्टी आहे ती कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर ही पट्टी आहे ती मी 1.5 इंचाची घेतलेली आहे. या पद्धतीने मी स्टिच करून घेतली आणि ही पण पट्टी आतल्या साईडला पूर्ण टर्न करून घ्यायची डबल फोल्डमध्ये. तर पुढे बाही कटिंगमध्ये पण मैत्रिणींना खूप प्रॉब्लेम्स येतात. दोन्ही एकाच बाजूच्या बाही होतात. तर तिथे पण मी टिप्स सांगितलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे स्किप न करता. तर इथे बघू शकता या पद्धतीने आपली कमरपट्टी लावून झालेली आहे आणि फ्रंट पार्ट अगदी फिनिशिंगमध्ये आपला रेडी झालेला आहे. ठीक आहे. तर सेम याच पद्धतीने दुसरा पण पार्ट मी रेडी करून घेतला कमरपट्टी लावून. तर पहा आपला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट या पद्धतीने तयार झालेला आहे अगदी फिनिशिंगमध्ये. आता बाहीचं कटिंग आपण स्टिचिंग बघूया. तर इथे बघा फ्रंट पार्टला मी नॉच देऊन घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल खोलगट भाग आहे तो फ्रंट पार्टचा असतो. तर सर्वात अगोदर बाही स्टिचिंग करताना अस्तर सरळ बाजूवरती आपल्याला या पद्धतीने अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि खोलगट भाग आहे त्याला क्रॉस मार्किंग करायचं, म्हणजे पुढचा भाग आहे त्याला मी या पद्धतीने क्रॉस मार्किंग केलेलं आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या साईडला आणि वरच्या साईडला बघा इकडच्या साईडला विरुद्ध दिशेने इथे मार्किंग करायचं, म्हणजे आपली बाही परफेक्ट येते, अजिबात एका बाजूची होत नाही. तर सर्वात अगोदर मी अर्धा इंचावरती इथे सरळ बाजूवरती मी बाही ठेवलेली आहे, मी परत एकदा सांगत आहे, आणि नंतर ते आपण आतल्या साईडला टर्न करून घेणार आहोत. तर इथे पहा मी अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेतलं आणि त्याला व्यवस्थित कट्स मारले. तर या पद्धतीने कट्स मारल्यामुळे अस्तर आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित टर्न होतं आणि इथे नखाच्या साहाय्याने प्रेस करून बघू शकता याला पण मी दाब शिलाई आहे ती देऊन घेतलेली आहे. तर दोन्ही स्लीव्जला या पद्धतीने अस्तरवरती दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे अस्तर आहे ते आतल्या साईडला इझिली जातं. तर आता बघू शकता या पद्धतीने मी आतल्या साईडला अस्तर केलेलं आहे आणि त्याच्यावरती परत एकदा टॉप शिलाई मी मारून घेतलेली आहे. तर तुम्ही वरच्या बाजूने पण मारू शकता किंवा आतल्या बाजूने पण मारू शकता. तर पहा आता कडेकडेने अस्तर आहे ते त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कापड आहे ते आता कट करून घ्यायचं. तर स्लीवचे तर व्हिडिओ माझे एवढे व्हायरल झालेले आहेत आणि आत्तापर्यंत तुम्ही चांगली स्लीव्ज अशी एल्बोपर्यंतची व्यवस्थित बसत नसेल तर त्याच्या शोधात असाल तर नक्की माझ्या पद्धतीने एकदा स्लीव्ज ट्राय करा. तुम्हाला एकदम परफेक्टच बाही बसणार आहे. एल्बोपर्यंतची खूप प्रॉब्लेम्स असतात मैत्रिणींना, छोटी स्लीव्ज आरामात येते, फक्त एल्बोपर्यंतची स्लीव्ज शिवायची असेल तर खूप घोळ आणि चुन्या येतात. तर नक्की माझ्या पद्धतीने ट्राय करा मैत्रिणींनो चॅनलवर जाऊन. तर ते दोन्ही साईडच्या स्लीव्ज मी एकदम परफेक्ट रेडी केलेल्या आहेत आणि बघू शकता या पद्धतीने तयार झालेले आहेत. तर आता आपण बॅक पार्टचं स्टिचिंग पाहूया. तर इथे फ्रंट पार्टला आपण ज्या पद्धतीने कॅनव्हासवरती गळा आहे तो छापून घेतलेला डबल फोल्डमध्ये कॅनव्हास केलेला आहे बघा, आणि पाठीमागचा गळा आहे तो मी त्याच्यावरती छापून घेतला आणि त्याच्या कडेने 1 इंचाचं मार्जिन सोडलेलं आहे. तर इथे पाठीमागच्या पार्टला पण आपण कॅनव्हास आहे ते परफेक्ट लावून घेणार आहे. आता या पद्धतीने पानगळ्याचा शेप आहे तो मी ड्रॉ करून घेतला. तर बघू शकता दुसऱ्या साईडला पण तो गळा आहे तो मी छापून घेतला आणि चॉकच्या मदतीने या पद्धतीने गळा आहे तो व्यवस्थित आखून घेतलेला आहे. आणि आता अस्तरवरती तो गळा आहे तो मी ठेवलेला आहे. हवं तर तुम्ही याला इस्त्री पण करून व्यवस्थित अटॅच करून घेऊ शकतात. तर इथे मला थोडासा अर्जंट ब्लाऊज द्यायचा होता त्याच्यामुळे मी त्याच्यावरती अगोदर शिलाई देऊन घेतली सरळ, म्हणजे ते अजिबात हलणार नाही. आणि सरळ बाजूवरती आता मी अस्तर ठेवलेला आहे. नंतर ते आपण आतल्या साईडला टर्न करणार आहोत बघा या पद्धतीने. परत एकदा मेन फॅब्रिकवरती मी ते सरळ बाजूने
गळ्याच्या टोकापर्यंत इथे बघा शिलाई मारून घेतली, म्हणजे अजिबात ते कापड हलत नाही. तर बघू शकता इथे कमीत कमी वेळात जर तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचा असेल तर ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता. डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची आणि आता केलेल्या मार्किंगवरती गळ्याचं इथे मी शिलाई आहे ती देऊन घेतली. मी अगोदर ठरवलं होतं की थोडासा गळा आहे तो पसरट करून घ्यायचा, पण खूपच मोठा होत होता आणि कस्टमरने परत एकदा सांगितलं की गळा जास्त मोठा नको, त्याच्यामुळे मी परत आहे त्या मार्किंगवरती बघा गळा आहे तो इथे त्याच्या कडेने शिलाई मारून घेतली. आता पाव इंचाचं अंतर सोडून आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे आणि परत आता कट्स मारायचे व्यवस्थित क्रॉसमध्ये आणि मग गळा आहे तो आतल्या साईडला व्यवस्थित टर्न करायचा आहे. तर इथे पण बघा तिथे नोक आहे तिथे व्यवस्थित कट्स मारायचा आहे, शिलाई अजिबात काढता कामा नये. आणि थोडंसं हे एक्स्ट्राचं कॅनव्हास होतं ते मी कट करून घेतलं, कारण की ब्लाऊज थोडासा ट्रान्सपरंट होता. ट्रान्सपरंट नसेल तर इनफ आहे 1.5 इंचाचं मार्जिन कॅनव्हासचं. तर ते बघा मी आता अस्तरला व्यवस्थित नखाच्या साहाय्याने प्रेस केलं आणि दाब शिलाई आहे ती देऊन घेतलेली आहे अस्तरवरती, जेणेकरून आपलं कापड आहे ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला टर्न होईल. आणि इथे जिथे टोक आहे तिथे व्यवस्थित आतल्या साईडला टर्न करायचं आणि त्याच्यावरती गळ्याच्या कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा कॅनव्हास लावल्यामुळे व्यवस्थित आपलं गळ्याचं फिनिशिंग येतं मैत्रिणींनो. तर या पद्धतीने मी दाब शिलाई आहे ती देऊन घेतली आणि गळ्याचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आलेलं आहे. आणि आता कडेकडेने अस्तरवरती शिलाई देऊन घेऊया. तर इथे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे मैत्रिणींनो. व्हिडिओमध्येच तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन जर स्पीड जास्त वाटत असेल तर ते कमीसुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ फार मोठा होतो त्याच्यामुळे हे थोडंसं मी जिथे डायरेक्ट शिलाई आहे तिथे व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे. ठीक आहे. तर इथे बघा मी कडेकडेने शिलाई मारून घेतली आणि या पद्धतीने बॅकपार्ट फिनिशिंगमध्ये रेडी केला. आता त्याला मी अजून सुंदर बनवण्यासाठी ही गोल्डन कलरची लेस आहे ती लावलेली आहे आणि जिथे नोक आहे तिथे थोडंसं टोक येऊ द्यायचं आणि फोल्ड करायची लेस. आणि या पद्धतीने अगदी हलक्या हाताने लेस वळवून घ्यायची आहे आणि शिलाई द्यायची. अजिबात लेस आहे ती खेचायची नाही. तर या पद्धतीने मी गोल्डन कलरची लेस लावून घेतली गळ्याला आणि आता पाठीमागच्या साईडला या पद्धतीने टक्स मारून घेतले. तर ते शोल्डरच्या मधोमध या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे ब्लाऊज आणि अर्धा इंचाचा टक्स आहे तो मारून घ्यायचा आणि व्यवस्थित टक्सला डबल शिलाई आहे ती देऊन घ्यायची आणि आपले टक्स आहे ते पॅक करून घ्यायचे आहेत. खालच्या बाजूने व्यवस्थित कमरपट्टी लावताना परफेक्ट येतं म्हणजे. तर इथे बघू शकता या पद्धतीने मी 1.5 इंचाची कमरपट्टी घेतलेली आहे आणि याच्यावरती आता पाव इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जिथे टक्स आहे तिथे थोडंसं कमरपट्टी मी फोल्ड केलेली आहे, म्हणजे अजिबात ब्लाऊज आपला खेचत नाही. आणि आता याला पण कमरपट्टीला दाब शिलाई देऊन घ्यायची अस्तरवरती आणि नंतर मग डबल फोल्ड करून घ्यायची आहे आतल्या साईडला. ब्लाऊजला या पद्धतीने नेहमी कमरपट्टी लावायची, जेणेकरून ब्लाऊज आहे तो घातल्यानंतर पाठीमागच्या साईडने अजिबात उचलत नाहीत. बऱ्याच मैत्रिणी काय करतात, पाव इंचाचं अंतर सोडून डायरेक्ट अस्तर आहे ते फोल्ड करून घेतात गळ्याच्या बाजूने. तर असं करायचं नाही, कमरपट्टी नेहमी लावायची असते ब्लाऊजला, त्याच्यामुळे फिनिशिंग छान येतं. तर ते बघू शकता आता मी पाठीमागच्या साईडला नॉड आहे ते व्यवस्थित लावून घेते. त्याच्यासाठी मी खाली असं लटकन लावलेलं आहे सुंदर असं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सुंदर असं लटकन आहे ते तुम्ही करू शकता ब्लाऊजच्याच कपड्याचं. तर या पद्धतीने लटकन आहे ते मी रेडी करून घेतलं आणि 3 इंचाच्या अंतरावरती हे आपल्याला लावून घ्यायचं असतं. तर एका बाजूला लावलेला आहे, थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे पहा. तर सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला पण मी नॉड आहे ते लावून घेतलं. तिथे डीप गळा असेल तर नॉड तुम्ही परफेक्ट तुम्ही लावायचेच आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज आहे तो अगदी छान बसतो पाठीच्या साईडने, अजिबात शोल्डरमध्ये उतरत नाही मैत्रिणींनो. तर पहा आता शोल्डर आपण जोडून घेऊया. तर या पद्धतीने फ्रंट पार्ट ठेवलेला आहे मी बॅक पार्टवरती आणि आता या पद्धतीने आपल्याला थोडंसं गळ्याच्या साईडने जास्त घ्यायचं कापड आणि इथे शिलाई देऊन घ्यायची आहे शोल्डर जोडताना. तर ते कटिंगच्या वेळेस मी सांगितलं नसलं तर मी स्टिचिंगच्या वेळेस ॲडजस्ट करून घेते. तर तुम्ही पण न विसरता येते गळ्याच्या साईडने इथे अर्धा ते पाऊण इंच घ्यायचं आणि त्या बाजूने अर्धा इंचच घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी शोल्डर जोडून घेतला आणि मुंडा आहे तो जिथे कमी जास्त होता तुम्ही व्यवस्थित ट्रिम करून घेतला दोन्ही बाजूने. बघा इथे जास्त आहे शोल्डरच्या इथे, तर तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कटिंग करून घेतला.
तर बाही जोडायच्या अगोदर हे तुम्हाला सर्व पाहायचं असतं मैत्रिणींनो, म्हणजे बाही एकदम परफेक्ट येते. तर आता बघा पुढचा आणि पाठीमागचा भाग बाही जोडताना बघायचा आहे अगोदर. खोलगट भाग खोलगट बाजूच्या दिशेने यायला हवा आणि नेहमी मध्यातून बाही जोडायची असते, त्याच्यामुळे एकदम परफेक्ट बाही बसते. जर समजा जास्त जर झाली तर ती तुमची साईडला येते, ॲडजस्ट होऊन जाते. त्याच्यामुळे नेहमी मध्यातून बाही जोडायची आणि बाही जोडताना बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन आपल्याला ठेवायचं आहे आणि अजिबात खेचायची नाही बाही मैत्रिणींनो. अगदी हलक्या हाताने बाही जोडायची आहे. तर इथे बघू शकता आता पुढच्या भागाला मी बाही जोडून घेत आहे आणि माझ्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर बाही तुमची कुठेच कमी किंवा जास्त होणार नाही, एकदम परफेक्टच बसते मैत्रिणींनो. राजाराणी कोचिंग पद्धतीने मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे बाही कटिंगचा. तसेच माझ्या पद्धतीची पण तुम्ही बाही स्टिच केली तरी देखील परफेक्टच येणार आहे. सर्व पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, जेणेकरून तुमची बाही आहे ती परफेक्टच येईल मैत्रिणींनो. कोणती तुम्हाला पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने कटिंग करा. तर इथे बघा मी दोन्ही स्लीव्स जोडून घेतलेले आहेत. आता फिटिंग करूया आपण. तर इथे हुकपट्टी आहे ती व्यवस्थित आपण ब्लाऊज ज्या पद्धतीने घालतो तशी व्यवस्थित पिनअप करून घ्यायची. ब्लाऊज फिटिंग करायची ही पण ट्रिक्स लक्षात ठेवा. बघा मध्यावरती मी मार्किंग करून घेतलं बॅक पार्टला या पद्धतीने आणि जे आपण पिनअप केलेला होता फ्रंट पार्ट तो त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे. आणि या पद्धतीने आता बघा जेवढं बॅक पार्टला फ्रंट पार्ट जेवढा एक्स्ट्राचा येईल तो आपण कट करून घ्यायचा. तर बाही पण मध्यातून अशी व्यवस्थित सरळ करायची आणि जिथे मुंड्याचं आपली शिलाई आहे तिथे पण व्यवस्थित आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे, हा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर इथलं मेन आपलं फिटिंग आहे ते यायला हवं. बघा समोरासमोर दोन्ही पण मुंड्याचे पार्ट आहेत ते यायला हवेत. तर इथे पण दुसऱ्या बाजूला पण सेम त्याच पद्धतीने मी पिनअप करून घेतलं बाही सरळ करून. तर ब्लाऊज फिटिंगची ही पद्धत अगदी परफेक्ट आहे. जर तुमची फिटिंगची रेषा सरळ येत नसेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करा. तर बॅकच्या साईडने बघा आता आपल्याला अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि जेवढा आता एक्स्ट्राचा भाग आहे तो आपल्याला दिसणार आहे बघा, तो कट करून घ्यायचा आहे. तर हा एक्स्ट्राचा भाग आपला स्टिचिंगमध्ये आल्यामुळे आपलं ब्लाऊजचं फिटिंग आहे ते बिघडतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे फॉलो करायचं आहे अगोदर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, म्हणजे तुमचं ब्लाऊज फिटिंग आहे ते परफेक्टच येईल मैत्रिणींनो. तर ते बघा दुसऱ्या पण साईडला सेम त्याच पद्धतीने मी शिलाई देऊन घेतली आणि जेवढा एक्स्ट्राचं पार्ट आहे तो मी इथे सरळ कट करून घेतलेला आहे स्ट्रेटमध्ये. तर आता ब्लाऊज सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला आणि मग आतल्या साईडने शिलाई देऊन घ्यायची आहे. बघा इथले काकेतले पॉईंट आहेत ते तुमचे समोरासमोर यायला हवेत. तर दुसऱ्या बाजूला पण मी ब्लाऊज सरळ करून घेतला आणि आता तुमचं इथे आर्महोल किती आहे 8 इंच 8.5 इंच तो या पद्धतीने मोजून घ्यायचा आणि कमरेचं मार्किंग करायचं. तर ऑलरेडी इथे कमरेचं आणि आर्महोलचं मार्किंग आपलं परफेक्ट आलेलं आहे. तर ते दंडघर मी 6 इंच टाकून घेतला आणि या पद्धतीने आपलं फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे. तुमची जशी पद्धत आहे तशी आता त्या पद्धतीने तुम्ही फिटिंग करू शकता. तर इथे 8.5 इंच आर्महोल होता तर तिथं मार्किंग केलं. इथे कमरेच्या इथनं मी 1.5 इंच सोडलेला आहे खालच्या बाजूने. तर बघा कमरेचं मार्किंग नंबर इथे परफेक्ट आलेलं आहे. मी माझं मार्किंग व्यवस्थित फिटिंगचं टाकून घेतलं. तुम्ही तुमचं जेवढं असेल तेवढं टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने 6 इंचाचा दंडघेर टाकला. तर बघू शकता फिटिंगची रेषा आहे ती आपली एकदम सरळ आलेली आहे. तर आता याच्यावरती आपण शिलाई देऊन घेऊया केलेल्या मार्किंगवरती. तर इथे बघू शकता व्यवस्थित आपल्याला 3 ते 4 टिपा आहेत ते इथे मारून घ्यायच्या आहेत. तर फिटिंगची ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे मैत्रिणींनो. तर इथे 3 ते 4 शिलाई आहेत ते देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला दोन्ही साईडने. तर या पद्धतीने मी ब्लाऊज आहे तो फिटिंग करून घेतलेला आहे. बघू शकता आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते. तर काकीतले पॉईंट आहेत ते बघा एकदम परफेक्ट आलेले आहेत समोरासमोर आणि आपला ब्लाऊज आहे तो परफेक्ट फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे बघू शकता. तर या पद्धतीने ब्लाऊजचं फिनिशिंग येण्यासाठी तुम्हाला या टिप्स वापरायच्या असतात, जेणेकरून ब्लाऊज आहे तो घातल्यानंतर परफेक्टच बसतो.
तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला स्टिचिंगचा कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बाजूचं बेल आयकन आहे ते ऑलवर सेट करून ठेवा. कारण माझ्या चॅनलवरती तुम्हाला आता कटोरी ब्लाऊज सिरीज आहे ती पाहायला मिळणार आहे 28 ते 48 साईज. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईज दाखवणार आहे. तर न विसरता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.